वेगवान प्रवासासाठी मोठा गाजावाजा झालेल्या कोस्टल रोड बोगद्यामध्ये एक भीषण अपघात झाला। त्यानंतर कारनं पेट घेतल्यामुळे त्यावेळी बोगद्यात असलेल्या प्रवाशांची प्रचंड धावपळ उडाली। वाहतूक कोंडी सोडवून फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत कार जळून खाक झाली होती। या घटनेमध्ये कोणालाही इजा झाली नसली तरी प्रवाशांच्या सुरक्षेबाबत काही शंका मात्र उपस्थित झाल्यात। बघूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। बुधवारी मुंबईच्या कोस्टल रोडवर थरार अनुभवायला मिळाला। उत्तरेकडे म्हणजे हाजी अलीकडून वरळीकडे जाणाऱ्या मार्गावर बोगद्यात दोन गाड्यांची टक्कर झाली। अपघातानंतर एका कारनं पेट घेतल्यामुळे बोगद्यात धुराचं साम्राज्य पसरलं। या घटनेमुळे बोगद्यातून जाणाऱ्या चालकांमध्ये प्रचंड घबराट पसरली। दोन्ही दिशांच्या गाड्या थांबल्यामुळे बोगद्यातच प्रचंड वाहतूक कोंडी झाली। काही जणांनी कार रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला तर काही जण गाड्या रस्त्यात सोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते। काही प्रवाशांनी व्हिडिओ बनवून या घटनेचा थरार सोशल मीडियावर टाकला। कोस्टल रोड अंडरग्राउंड जो बनवलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी आग लागलेली वाटतं, कुठली तरी पेट घेतलाय। सगळ्या गाड्या आतमध्ये अडकलेल्या, लोक गाड्या सोडून पळत आहेत। कृपया करून पोलिसांनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी। कोस्टल रोड आतमध्ये, कोस्टल रोड पूर्ण जाम झालेला आतमध्ये। या बर्निंग कारमुळे कोस्टल रोडवरील दोन्ही दिशांची वाहतूक काही काळ थांबवण्यात आली। ज्या प्रकारे आपण बघितलं दुपारी 12-12:30च्या दरम्यान कोस्टल रोडच्या टनेलमध्ये एका कारने पेट घेतला आणि त्यामुळे आग लागल्यामुळे हा संपूर्ण टनेलकडे जाणारा रस्ता आहे, जो वरळी हाजी अली पासून टनेलकडे जाणारा रस्ता आहे, तो वाहतुकीसाठी काही काळासाठी बंद केलेला आहे। काही गाड्या आतमध्ये अडकल्या होत्या, त्यांना सुद्धा समोरच्या बाजूने मार्गस्थ केलेला आहे। काहींनी यू टर्न मारून पुढे हाजी अलीच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या गाड्या आहेत। अखेर वाटेत असलेल्या कार बाजूला काढून अग्निशमन दलाचं पथक जळत्या कारपर्यंत पोहोचलं। आग तर नियंत्रणात आली, पण तोपर्यंत संपूर्ण कारचा कोळसा झाला होता। टोईंग व्हॅनच्या मदतीनं कार बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर दोन्ही दिशांची वाहतूक सुरू करण्यात आली। जळत्या कारची दृश्य पाहून बोगद्यांमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्यांच्या पोटात नक्कीच गोळा आला असेल आणि जास्त लांबीच्या बोगद्यांमध्ये अग्निशमन यंत्रणा का नव्हती असा प्रश्नही त्यांना नक्कीच पडला असेल। वेदांत लेप, एबीपी माझा, मुंबई।